अगो बाई, विजया आज एकदम साडी वगैरे? काही नाही माई, असंच म्हणजे. नाही म्हणजे जायचंय का कुठे बाहेर तुला? नाही नाही, मी म्हणजे. अगो बाई, अर्चू तू सुद्धा साडीत? काय काय? नाही म्हणजे बाहेर चाललात का कुठे दोघी मिळून? नाही माई, बाहेर नाही निघालो कुठे. अगं माई, ते नाही का पेपर मध्ये आलं होतं की आपल्या जोडीदाराचं स्वागत नीट नेटक्या प्रसन्न चेहऱ्याने करावं, ते म्हणून. अगो बाई, हो का? हो, म्हणूनच तर विजया ही साडी वगैरे नेसली ना. या नाही हा माई, मी आपली अशीच नेसली साडी. काही बोलते ही. असू दे असू दे, दोघी अगदी छान दिसताय हो, मस्त वाटतंय. ए पण मला काय वाटतं माहितीये का, गृहिणीने की नाही स्वतःसाठी नीट नेटकं राहावं. म्हणजे कसं माहितीये का, आरशात बघितल्यावर ना आपल्याला अगदी छान वाटतं, प्रसन्न, आणि मग उत्साह येतो आपल्याला. हो अहो माई, खरं तर ना मी त्याचसाठी नेसली साडी, म्हणजे जरा प्रसन्न वाटावं स्वतःच स्वतःला म्हणून. हो ना? हिने काही बोलत असते बावळट. हो, म्हणून नेसलीस तू साडी? मग? हो, आणि तू मलाच सांगतेस? हो, म्हणून नेसलीस? माई, आम्ही जातो बाहेर. अगं काय चाललंय? आलो जा माई. काही तू सांगते का? बावळट. वेड्या आहेत रे बाबा, बरं दोघे एकमेकांना मिळाल्यात. लक्ष ठेव रे बाबा. अगं तुला काय जोक उशिरा कळला काय एखादा? काय हो, मग झालं काय? तेच ते हो, लग्नाचे रेटिंग वगैरे. पण फारच मनावर घेतलेलं दिसते ना दोघींनी. का? कशावरून? नाही, रोजच्या पेक्षा जरा जास्तच नटून थटून आपापल्या नवऱ्यांचं स्वागत करायला उत्सुक होत्या. चुपचापपणे उभ्या होत्या बाहेर. नाही म्हणजे असल्या प्रश्नांवरून रेटिंग जर ठरायला लागलं लग्नाचं तर बघायलाच नको. गंमत ग जरा, माणूस नकळत स्वतःला पडताळून बघतोस ना, त्यानिमित्ताने मनात विचार सुरू झाला ना तरी खूप झालं. मी मुद्दामच अर्चूला वाच वाच करत होतो जरा. माझ्या लक्षात आलंच आहे नंतर. हे सगळं तुम्ही सुरेश रावण करता ना? काय आणायचं मिळालं, परिणाम झाला मात्र. प्रत्येक प्रश्न स्वतःला विचारत होते, प्रचंड विचार वगैरे करत होते. हो, पण कुणाच्या कारणाने होऊ दे, उजाडू दे बाबा एकदाच. बाबाजी अर्चू, अरे सतीश, आलास तू? हो, पण काय ग तू एकदम साडी वगैरे नेसून, म्हणजे कुठे जाणार आहेस की जाऊन आली आहेस? एवढ्यासाठी साडी? हा म्हणजे अर्चू, वादळापूर्वीची शांतता तर नसेल? ए देवा, किती वेळा सांगितलंय तरी सगळं तसंच टाकून पळतात. अंगणातून हाक यायची अवकाश की सुटले पळत. मी आहेच आहे ना मागे आवरावर करायला. कठीण आहे. डोक्यावर बसून मीच त्यांची दप्तर भरून घ्यायची टाइम टेबल नुसार. डबे तसेच ठेवलेत. हजारदा सांगितलेलं आहे की शाळेतून आल्यानंतर आपापले डबे काढून सिंक मध्ये ठेवायचे. ऐकायचं नाव नाही. या साक्षीला ना फटकेच देणार आहे मी. रोज डब्यात पोळी भाजी तशीच परत आणते न खाता. काय करायचं ना काही सुचत नाही. आणि साक्षीला आता बघतोच. चिडलेस की काय विजया? नाही हो माई, ह्या डब्याचं ना मला एकदा. काय ग, काय झालं? काही नाही काही नाही. शांत राहा, चिडू नकोस.
आम्ही त्याची वेळ झालीये. अशी चिडलीस तर लग्नाचं रेटिंग कमी होईल ना तुझ्या. अय्या मग काय हो माई उगाच चिडवताय मला. अगं वाट बघतेस ना त्याची. एवढी नटून थट्टून साडी बिडी नेसलीयस मग. नाही हो माई, असं काही नाहीये. अगं येईल तो. हे बघ आला. काय 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 चाललं होतं हा? काही नाही रे, जरा सासूरवास करत होते. काय सांगतेस काय? परत कर ना, मला दाखव ना. मी कधी बघितलंच नाही का तुझं सासूरवास. माई प्लीज प्लीज एकदा रिपीट एकदा. कपरे काय ग विजया, एकदम साडी बिडी आज काही स्पेशल आहे? काही नाहीये तसं. काय ग नाही नाही हा? माही. बाबा हा. तुम्हाला डिक्शनरी आणायला सांगितलेली. हो आणलीये, देतो. आधी डिमांड पूर्ण करा. नाहीतर काय घे. ए मी फर्स्ट, मी सांगितलेलं त्यांना आणायला. पण बाबांनी माझ्याकडे दिले ना, मी पाहिलं तर काय झालं? वा रे वा, असं कसं? इकडे दे. नाही मी मला बघायचे, मला ए, दे बघायचे. तू. अरे ए साक्षी पल्लव, भांडताय कशाला? दोघं मिळून वापरा ना. मी कुठे? हाच ए, म्हणतोय. तू इकडे दे. मला पण- ए, दे दे. बरं जा, आधी टाइम टेबल लावून घ्या बरं तुम्ही पटकन. जा पळा. सकाळी पण बघितलंच ना आम्ही, ऐकतच नाहीत अजिबात. जाऊ देत ग विजया, बस थोडा वेळ. एवढं सगळं नको घेऊ शिरावरती. हा बस. बघा बाई, म्हणजे आता कोण कोणाची विचारपूस करतय, कोण कोणाची काळजी घेतय, कोणाचा चेहरा हसरा आहे, तुम्हीच बघा म्हणजे झालं. काय हो माई, काय चाललंय काय प्रकार आहे हा? सांगते रे नंतर. तू फ्रेश होऊन ये जा. नाही मी पण ना साडी बदलूनच घेते. मला फारच अवघडल्यासारखं व्हायला लागले. बाई, काय प्रकार आहे हा? ते- सांगू नका त्याला आ, काय. बापरे नाही हा. विजय- सांगणार विजय. नाही अजिबात. ती काय लाजली अशी? काय चाललंय त्यांचं त्यांना माहिती. कठीण आहे रे बाबा. जा फ्रेश हो. आलो. देवा देवा, या मुलींकडे लक्ष असू दे रे बाबा. अगं मग काय ठरवलंयस तू आई? अगं असं तडकाफडकी कसं ठरवणार? अगं म्हणजे असे किती दिवस राहणार आहेस तू मावशीकडे? हे बघ मेघना, मला अजून उत्तरं नाही मिळाली आहेत ग. तुझा राग अजून नाही का ग ओसरला? बाबांना माफ करावं असं नाही वाटत आहे का तुला अजून? मेघना, अगं मी रागावून नव्हते दूर गेले, दुखावल्यामुळे दूर गेले होते त्यांच्यापासून. आणि रागावलेच नाही तर माफ काय करणार मी त्यांना? आई आमच्यामुळे तुझी फार फरफट होते ना ग. नाही आई, नाही प्लीज प्लीज तू असा विचार करू नकोस. हे बघ, तुझं मन स्थिर होईपर्यंत तुला हवा असेल तितका वेळ घेतो. आणि माझी अजिबात काळजी करू नको, मी अगदी मजेत आहे. माझा डान्स क्लासही छान चालू आहे. इनफॅक्ट आई उद्या क्लास संपला ना की मी तिथून तुला भेटायला येईन. ठीक आहे? ठीक आहे. ठेव मग. हो ठेव. आई मी आहे, अजिबात काळजी करू नकोस. हो. काय ग विजय, कसल्या खाणाखुणा चालू होते? आणि माई एवढी हसत का होती? हा तुझं काय? आणि एकदम साडी वगैरे एवढी बाहेर गेली होतीस का? अरे नाही तसं काही नाहीये. नाही म्हणजे अरे याला काय अर्थ आहे? मी तुला सांगते नंतर. पण मला ना त्याच्यापेक्षा महत्वाचं तुला काहीतरी सांगायचंय. अरे साक्षी ना हल्ली रोज डबा न खाताच परत घेऊन येते. बरं तरी ना मी तिच्या आवडीची भाजी दिलेली असते हा डब्यात. तिला विचारलंस का डबा परत का आणते ते? विचारलं ना तर मला म्हणते काय माहितीये, मला की नाही डब्यामध्ये तू चिप्स किंवा चकल्या देत जा, मला त्याच आवडतात म्हणे. आणि असं सटर फटरच काहीतरी डब्यात भरून दे. आता कधीतरी एकदा ठीक आहे ना, रोज कसं चकल्या आणि चिप्स देणार मी डब्यामध्ये? बरं तिचे टीचरही सांगतात की डब्यामध्ये पोळी भाजीच द्या म्हणून. ठीक आहे, उद्याही जर का डबा परत आणला तर बघू काय करायचं ते. आता काय झालं?
काही नाही रे, मुलांचा ना हट्टीपणा फार वाढत चाललाय अमित. विजया नको टेन्शन घेऊस, आपण आहोत ना. आणि काय ग, तुम्हाला सांगितलं नाही काय झालं होतं तुमचं ते? अरे काही नाही, सांगते नंतर. तू हसतीस का तू? अरे सगळा वेडे पण. सतीश, हम्म ऐक ना. हम्म सारखा काय करतोय? इकडे बघ ना. अर्चू, ऐकण्याचं काम कान करतायत आणि बघण्याचं काम डोळे करतायत. बघण्याचं काम डोळे करतायत म्हणे. बघितलंस मला तू? अरे म्हणजे काय? अर्चू, मगाशी तू किती सुंदर दिसत होतीस माहिती तुला? साडी नेसली होतीस तेव्हा सुंदर. अय्या खरंच? साडी सुंदरच होती. उशी पण मस्त. नाही अर्चू, अर्चू, ऍक्च्युली साडी सुंदर होतीच, पण तू नेसली होतीस म्हणून साडी जास्ती सुंदर दिसत होती. अय्या खरं? थँक्यू. तरी सुद्धा ऐक ना. अर्चू, आत्ताच सांगितलं ना, ऐकण्याचं काम कान करतायत आणि बघण्याचं काम डोळे करतायत. तुझ्या ईमेल अकाउंटचा पासवर्ड काय आहे रे? पासवर्ड कशासाठी हवाय? कशासाठी हवाय म्हणजे? बायको आहे मी तुझी, म्हणजे मला सगळ्या गोष्टी माहिती असल्याच पाहिजे. देईन कानफटात. काय तुला काय ए, काय झालं? पासवर्ड विचारलास ना? अगं देईन कानफटात हा पासवर्ड आहे. देईन कानफटात हा काय पासवर्ड असू शकतो का सतीश? हो, म्हणजे इतरांचा नसतो ना, म्हणून माझा आहे. काय अर्चू, सर्वसाधारणपणे पासवर्ड म्हटला की बायकोचं नाव, मुलाचं किंवा मुलीचं नाव, डेट ऑफ बर्थ किंवा देवाचं नाव, असंच काहीतरी असतं. म्हणून माझा पासवर्ड देईन कानफटात. पण हे जरा आतीच झाला सतीश. काही काय हा पासवर्ड म्हणजे? सी. ए सतीश, खोलं सांग ना. खोटं कशाला सांगतोस मला? अर्चू, तुझ्याशी खोटं का बोलू मी, सांग. मग काय? हे बरं, तुला माझ्या अकाउंटचा पासवर्ड माहितीये? अर्चू, खरं सांगू, मुळात तुझं अकाउंट आहे हेच मला माहित नाहीये. सतीश, अगं खरंच. नाही म्हणजे तशी एरवी मला कधी गरज नाही पडली, पण मयूच्या शाळेत मागितला होता म्हणून मग विजयाने माझं अकाउंट ओपन करून दिलं. पण तुला माझा पासवर्ड सांगू का? काय? असरचे 300 मयू 15. अर्चू, तू बरी आहेस ना? म्हणजे काय? त्याची पण गंमत आहे. ऐक हा. अर्चना मधला अ, मग सतीश मधला स, मग अर्चना मधला च. अर्चू, अर्चू, समजलंय मला. हा, मस्त आहे ना? मस्त काय? पासवर्ड मध्ये मस्त काय असतं? बरं, आता काम करू. देईन कानफटात. काय? म्हणजे या पासवर्ड पेक्षा माझा पासवर्ड छान आहे की नाही? थोबाड फोडीन. काय? म्हणजे आता मी पासवर्ड हा ठेवणार आहे, कळलं ना? हो हो हो, अर्चू, हो अर्चू, अर्चू नको. साक्षी, पल्लव, आवरलं का? चला पटपट, उशीर होतोय. झालं का ग? माझं इतिहासाचं पुस्तक कुठे ठेवलंय? शाब्बास. साक्षी, हे सगळं तुला आता जाताना आठवतं? अगं मी रोज रात्री ओरडते तुम्हाला की वेळापत्रक बघून दप्तर भरून ठेवा, तेव्हा लक्ष देऊ नका माझ्या बोलण्याकडे. आता तू पुस्तक कुठे ठेवलंस ते सांगशील का? रात्री तूच आवरला हा माझं. आवाज खाली. बघ, तिथेच ठेवलं असेल, कुठेतरी असेल तिकडेच. हे बघ, माझ्या बागेत टाकलं होतंस. झालं, मिळालं ना? चला डबे ठेवा आता पटपट. हे घे. काय दिलंयस? चिप्स नसतीलच. साक्षी, मी चिप्स दिलेल्या नाहीत.
आणि रोज रोज मी चिप्स देणार पण नाहीये. चांगली पोळी भाजी दिलेली आहे आणि तुला आवडते तीच भाजी दिली. प्लीज माझी आई डबा खा हा. घेऊन येऊ नकोस परत घरी, कळलं? चल आता निघा, पटकन उशीर होईल. मयू ए ए ए बाबांना बाय नाही म्हणणार? बाय बाबा. बाय बाबा. अगं ती चेन तरी लाव सॅकची. साक्षी आले मी अमित. हा गुड मॉर्निंग नाना. अरे गुड मॉर्निंग. गुड चहा. थँक्यू. काय खिल्लारी जोडी आली नाही अजून? नाही, येतीलच इतक्यात. ते आल्यावर चहाचा दुसरा राऊंड. काय सध्या चालण्याचा उत्साह आहे म्हणायचा. बघूया तिरड्याचे रंग किती दिवस टिकतायत ते. नाही होतं काय, सगळ्या गोष्टींमध्ये नवीन नवीन उत्साह असतो आणि नंतर चालताय असं सुरू होतं. तसं व्हायला नको. येस बॉस. अगो बाई, एक एकटाच चहा पिताय? अरे काय आणतो ग माई. नको रे, मेघना आणते माझ्यासाठी. गंमत केली रे. तर काय रविवारी काय प्रोग्राम आहे? नाही, काही नाही अजून तरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग मेघना, रविवार मोकळा आहे ना? हो म्हणजे अजून तरी हो. नाही, मग मोकळाच ठेव. कशासाठी? रविवारी माधवीताईंना आणि सुरेशरावांना जेवायला बोलवूया. आणि त्यांनी एकत्र येण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया. नाही, प्रश्न खासगी आहे, निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण मला कुठेतरी मनातून वाटतंय की त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. आपण प्रयत्न करून बघूया. काय बाबा तर यायला तयार होतील असं दिसतंय. पण बाबा येणार आहेत हे कळल्यावर आई येतील का? पण त्यांना सांगायचंच नाही ना. सुरेशरावांमध्ये बदल घडतोय असं मला वाटतंय. तुला काय वाटतं मेघना? हो, निदान असा बदल घडवायला हवा आहे हे त्यांना जाणवलं असावं असं दिसतंय. पण नाना, हा बदल, ही जाणीव तात्पुरती असेल तर? कळेलच. तसं मी त्यांना उद्या भेटायला जातोय तेव्हा बोलीन. बघूया, प्रयत्न करूया. काय ठरलं मग? रविवार ठरलं. हो. हो. सतीश, पाकिट आणि रुमाल. थँक्यू. बरं, झालं ना आता तुझं सगळं? हो. चल निघत. चल निघ. ए, बरी आहेस ना? कालपासून बघतोय जरा वेड्यासारखीच वागतेस तू. अच्छा, मी वेड्यासारखी वागते आणि तू आला मोठा शहाणा. काय? नको ना टाइमपास करूस. जा आता. अर्चू तू. अरे जा 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 अर्चू. जा. गेला. चला, क्वेश्चन नंबर 2. ठरल्याप्रमाणे बाय करायला जाणे. ते वॉलेट आहे तुझे? चल, मी निघतो. आज एवढे उलट सुलट मीटिंग आहेत ना, एक या टोकाला तर दुसरी त्या टोकाला, पण काही इलाज नाही. चल बाय. नीट जा रे. हो हो. अरे काय रे सतीश, एवढं सकाळी सकाळी आहेस? हो, सोडू तुला कुठे? बँकेत सोडशील? हो चल की. चला. सतीश. काय ग, मी काही विसरलोय का? नाही. मग बाय. हा, बाय. बाय अमित. बाय. अमित, हो. काही झालंय काय? काही कळत नाही रे.
अचानक एवढं प्रेम आलंय. चला. अहो अजून मुलं यायचे, त्याच्यानंतर आमची आवरावरी होणार. हो मग काय. हो बरोबर. हो हो नक्की येईन. बरं ठेवू का फोन आता? बरं वाटलं हो तुमच्याशी बोलून. हा अच्छा अच्छा अच्छा. मुलं येतीलच आता भूक भूक करत. पोळ्या करायला घेते गरम गरम. तेच आता मी यांना सांगत होते, मुलं आल्यावर आमची आवरावरी होणार. अगं बाई नाही ग, मुलं यायची वेळ झालीच की नाही का? मला जरा पाणी आणशील का ग त्याच्या आधी? आणि आज का कुणास ठाऊक सारखी तहान तहान होते बाई मला. कसं अगं अगं अळू अळू. ए मी फर्स्ट. तू कसा? मी फर्स्ट. मी आधी पाऊल टाकलं ना. हो माझी वॉटर बॉटल मी आधी टाकली. हो काय चाललंय पल्ल? माई हे वॉटर बॉटल खाली टाकतात. उचल ती वॉटर बॅग आणि जागेवर ठेव बरं नेऊन. साक्षी चला दोघांनी कपडे बदलून घ्या आणि हातपाय धुवून घ्या. मी जेवण गरम करते. कळलं ना? आणि वस्तू जागच्या जागी ठेवा. आणि नुसत्या पाण्याने हात धुवायचा नाहीये, हँडवॉश लावायचा आहे. कळलंय ना? ऐकतच नाही तो माई. काय करायचं हे बघ. बॅग आता इथेच टाकून गेले. असू दे ग, दमतात ग मुलं शाळेत. अहो पण थोडी शिस्त पाहिजे ना माई. अगं आदित्य अर्चना असंच करत होते. त्यांची तर भांडणं विचारू नकोस. मग हे तर तुम्ही त्यांना लाडावून नका ठेवू. हं? डबे बघते. डबा परत आणलेला दिसतोय. हे काय काय करावं कळत नाही माई मला. रोज डबा तसाच घेऊन येते परत न खाता.